भगवंताने आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत. एक म्हणजे आहे ते इथेच ठेवून जा, किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. आपण आपल्यासाठी निर्माण केलेल्या साधनांवरती आपली पकड असावी. आपण ठरवावं ती किती वापरावीत, कोठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा आपल्याला स्वामींवरती विश्वास असेल तेव्हा आपल्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही. कारण स्वामी महाराज नेहमी म्हणत आहेत की बाळा, मी तुम्हाला गुप्त प्रार्थना सांगणार आहे जे तुमचे नशीब बदलेल. अचानक तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे बदलताना दिसेल. तुमची स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर दिसू लागतील. अनुभव घेण्यास तुमच्यासाठी असलेली प्रार्थना लक्षपूर्वक ऐका आणि देवाला तुम्ही डोळे बंद करून म्हणा, स्वामींना म्हणा, या सुंदर दिवसासाठी मी तुमचे आभारी आहे. स्वामी, माझ्या डोक्यावर हे छप्पर दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. अंथरुणावर झोपण्यासाठी मी तुझे आभार मानतो. माझ्या टेबलावरील अन्नाबद्दल मी तुझे आभार मानतो. आणि मी परिधान केलेल्या कपड्यांबद्दल सुद्धा मी तुझे आभार मानतो देवा. जर मी कधी तक्रार केली असेल किंवा तुमच्यावर शंका घेतली असेल तर कृपा करून मला तुम्ही माफ करा. माझे स्वामी, मी माझे वित्त तुझ्या हाती देत आहे. तुझा शब्द नीतिसूत्रेमध्ये सांगतो की आमच्या सर्व मार्गाने मी तुला ओळखले पाहिजे आणि तू तुझा मार्ग निर्देशित करशील. मला माहीत आहे की तुझ्यापासून जे काही चांगले येते ते खूप चांगले आणि हिताचे असते. मला माहीत आहे की जर माझ्याकडे तू असेल तर माझ्याकडे सर्व काही आहे. मला आर्थिकदृष्ट्या तुम्ही वाढवा. देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण तोच संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देतो. आणि आजच्या प्रमाणेच त्याने माझ्या पूर्वजांशी शपथ घेतलेल्या त्याच्या कराराची पुष्टी करते. धन असो वा नसो, हे प्रभू, मी नेहमी तुझी आठवण ठेवीन. सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते. माझी आशा तुझ्यावर आहे. मला माहीत आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल. जसे माझ्या पूर्वजांसाठी खूप पूर्वी केले होते, मला दैवी तुम्ही आशीर्वाद देताल. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय मी सज्ज आहे असे टाईप करा. मी माझ्या आर्थिक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो. बाळा, तू हार मानू नकोस. आता तुझ्या आयुष्यात येणारे दिवस हे सोन्याचे असतील. तू फक्त आनंदी राहा, कारण जर तू मनाने जर आनंदी असशील तर तुला कोणीही दुःखी ठेवू शकत नाही. आणि हा विश्वास तू माझ्यावरती ठेव, कारण जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला मी त्याच्या आयुष्यात कशाचेही दुःख येऊ देत नाही. संपूर्ण जग असा विचार करतो की हा खोटारडा आणि देवाचा ऑनलाईन संदेश आहे. याकडे लोक पूर्णतः दुर्लक्ष करतात. आणि जे लोक दुर्लक्ष करत नाहीत ते लोक संदेश अपूर्ण सोडतात. आणि बरेच काही महाराजांचे प्रिय भक्त आहेत ते संपूर्ण संदेश ऐकतात. तर संपूर्ण संदेश ऐकणाऱ्यांना साक्षात स्वामी महाराज आशीर्वाद प्रदान करत असतात. कदाचित तुम्हाला या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही हा संदेश पूर्ण शुद्ध मनाने आणि थोडे कष्ट घेऊन ऐका. बाळा, जर तू तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे मला दिलीस तर पुढची 100 वर्ष सुखाची मी तुला देऊ शकतो. कारण या 5 मिनिटांमध्ये तुमचे जीवन सुधारू शकते. आजचा हा परमेश्वराचा संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल ते आज नक्कीच भाग्यवंत ठरतील. त्याऐवजी जर का तुम्ही हा संदेश अर्धवट सोडला आणि याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनात भगवंताचा बोध तुम्ही कायमच गमावून बसाल.
म्हणून आता हा संदेश पूर्ण ऐकायचे की अर्धवट सोडायचे हे तुमच्यावर आहे. परमेश्वर नेहमी आपल्या प्रिय भक्तांना म्हणत असतात की बाळा, मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मला खात्री आहे. तू जेव्हा जीवनासाठी माझ्याकडे एक खजिना आहे आणि त्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टींचा समावेश आहे. म्हणून हार मानू नको. तिथेही तुला या जगाने दुखवले तरी तू अशा ठिकाणी आहेस जिथे मी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. तू घाबरू नकोस, तू डगमगू नकोस. हा विश्वास जर का आपल्या भगवंतावरती असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. असे ठिकाण आहे जे भगवंताचे चरण, तिथे सर्व काही आपण निशंक सोपवू शकतो. देव एक व्यक्ती नाही तर अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे. तो एका ठिकाणापुरता किंवा एका कालखंडापुरता मर्यादित नाही. उलट तो सर्व आकाश, ब्रह्मांड आणि काळामध्ये अनंत काळ आहे. जर तुमचा या ब्रह्मांड नायकाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि मला महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. साक्षात देव आज तुम्हाला म्हणत आहे, तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आम्ही असताना काळजी कसली रे करतोस बाळा? तुझं काम फक्त तू नियमितपणे आणि सद्मार्गाने कर. आमच्यावर अटळ विश्वास ठेवून नामस्मरण करणे हा तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला मी येत आहे. आम्ही समर्थ आहोत. आयुष्यात जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा सगळीकडेच अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामी महाराजांचा खेळ सुरू होतो. तेव्हाच महाराजांचा दरबार सुरू होतो. महाराजांची अद्भुत लीला सुरू होते. जीवनात अडचणी कितीही असो त्या चिंता केल्यावर आणखीन जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमीत कमी संपून जातात आणि संयम राखल्यावर त्या कायमच्या संपून जातात. आणि भगवंताचे, परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात. विश्वास ठेवा, महाराजांची योजना सर्वात उत्तम आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा महाराजांवरती आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.